बातमी पुण्यामध्ये फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्याचं पाहायला मिळतंय। नाराजांची समजूत काढण्यासाठी पाडव्याचा मुहूर्त ठरलेला आहे आणि बंडोबांना थंड करण्यामध्ये फडणवीसांना यश येईल की नाही हे पाहावं लागणार आहे। संजय काकडे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि दरम्यान पुण्यामध्ये जे बंडखोर आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। पुण्यामध्ये जे उमेदवार आहेत, जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्याजवळ ते चर्चा करणार आहेत। ते पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्यामुळे आता बंडखोरांना शमवण्यासाठी फडणवीस हे स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे आता बंडोबांना थंड करण्यामध्ये फडणवीसांना यश येईल की नाही हे पाहावं लागणार आहे। संजय काकडे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे तर दुसरीकडे धीरज घाटे यांची देखील फडणवीसांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्याजवळ चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आता ह्या उमेदवारांची भूमिका काय असणार आहे हे त्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि बंडखोरांना शमवण्यासाठी त्यांचा पुणे दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढलेली आहेत। नाराजांची समजूत काढण्यासाठी स्वतः फडणवीस हे पुण्यामध्ये गेलेले आहेत, पुणे दौऱ्यावरती आहेत आणि जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्याजवळ ते चर्चा करणार आहेत, त्यांची समजूत काढणार आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगल्या पद्धतीने यश संपादन करण्यासाठी ते स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत। बंडखोरांमुळे महायुतीला मोठा फटका बसू शकतो आणि हे बसू नये म्हणूनच आता स्वतः फडणवीस हे स्वतः पुण्यामध्ये आलेले आहेत। पुण्यामधील बंडखोरांजवळ ते चर्चा करणार आहेत। संजय काकडे यांची भेट घेतलेली आहे तर दुसरीकडे धीरज घाटे यांची फडणवीसांनी भेट घेतलेली आहे। पुण्यामध्ये बंडखोरी केलेले उमेदवार त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः फडणवीस हे पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये बंडखोर उमेदवारांची गाठीभेटी घेणार आहेत आणि त्याच अनुषंगाने हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तर गाठीभेटी त्यांच्या पुण्यामध्ये सुरू आहेत। दरम्यान संजय काकडे आणि दुसरीकडे धीरज घाटे यांची भेट घेतलेली आहे आणि उर्वरित जे काही बंडखोर आहेत त्यांची देखील गाठीभेटी देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत। तर फडणवीसांना या सगळ्या बंडखोरांना शमवण्यासाठी यश येईल की नाही हे पाहावं लागणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, आपण पाहतोय एकीकडे बंडखोरांना शमवण्यासाठी मविया आणि महायुतीला देखील आव्हान आहे, मात्र आता ह्या बंडखोरांना शमवण्यासाठी स्वतः फडणवीस हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। फडणवीसांना ह्या सगळ्या बंडखोरांना शमवण्यासाठी यश येईल की नाही, काय पुण्यामधलं राजकारण सध्या सांगतंय सविस्तर? तेजस, खरं तर दुपारपासून फडणवीसांचा पुणे दौरा आहे आणि या संपूर्ण दौऱ्यात केवळ जे इच्छुक उमेदवार होते ज्यांना नाराजमुळे तिकीट दिली नाही त्या सगळ्या इच्छुक नाराज उमेदवारांना, ज्या इच्छुक कार्यकर्त्यांना जे आहे ते भेटण्याचं काम आज फडणवीसांनी दिवसभर पुण्यामध्ये केलं। आता 6वा इच्छुक कार्यकर्ता असणारा जगदीश मुळीक त्यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। परंतु आज सकाळपासून जे आहे ते जवळपास पहिली सुरुवात सनी निम्मन यांच्यापासून झाली। सनी निम्मन हे स्वर्गीय विनायक निम्मन आमदार त्यांचे पुत्र आहेत, ते इच्छुक होते शिवाजीनगरमधून, तिकीट दिलं नाही, नाराज झाले। संजय काकडे बरेच दिवसापासून नाराज होते, त्यांची घरी जाऊन भेट घेऊन समजूत काढली। त्यानंतर शहराध्यक्ष धीरज घाटे हे पुणे कसब्यातून इच्छुक होते, त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांनी भेटीगाठी घेतल्या। त्यानंतर आबा शिळीमकर असतील, त्यानंतर श्रीनाथ भीमाले आणि आता जे आहे ते जगदीश मुळीक यांच्या घरामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। एकंदर या सगळ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांची नवी स्ट्रॅटेजी आहे ती काहीशी नवी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते आणि या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून जे नाराज आहेत त्यांना पुन्हा एकदा कामाला लावण्यासाठी, त्यांना पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः घरामध्ये जात आहेत, स्वतः जाऊन भेटी घेत आहेत। इथून मागे तसं होत नव्हतं, देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला बोलवायचे, समजूत काढायचे, महामंडळ, विधान परिषद अशा प्रकारचे आश्वासनं द्यायचे, परंतु घरामध्ये जाऊन आणि दिवाळीनिमित्त, दिवाळीचा आज पाडव्याचा दिवस आहे, दिवाळीनिमित्त घरी जाऊन शुभेच्छा दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी जो आहे तो ऊर भरून येतोय आणि ते कार्यकर्ते ॲक्टिव्ह देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती होत आहेत का काय अशी परिस्थिती आहे। कारण का आपण जर काही दिवसांपूर्वी पाहिलं तर सेम स्ट्रॅटेजी शरद पवारांची होती। शरद पवार देखील अशाच प्रकारे जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यासाठी घराघरामध्ये जायचे, त्या कार्यकर्त्यांना
कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायचे आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी जी आहे ती त्यांची राजकीय विणलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आज पुण्यामध्ये केलं. कारण का पुणे जिल्ह्यामध्ये 21 मतदारसंघ आहेत आणि जिल्ह्यातील मतदारसंघ हे प्रचंड महत्त्वाचे आहेत हे फडणवीसांना चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळेच स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या नेत्यांच्या घरामध्ये जात या सगळ्यांची जी आहे ती भेट घेतलेली पाहायला मिळते. आता जगदीश मुळीकांची भेट घेऊन ते थेट पुन्हा पुणे विमानतळावरती जातील आणि विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान करतील. अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. आणि दरम्यान रोहन कदम यांनी श्रीनाथ भिमाले यांच्याजवळ सविस्तर बातचीत केलेली आहे, ती देखील पाहणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इच्छुकांची नाराजी दूर केल्याचं चित्र पाहायला मिळते. प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटी दिलेली आहेत. श्रीनाथ भिमालेंना नुकताच त्यांनी घरी येऊन भेट दिली. नेमकं काय झालं भेटीमध्ये? बराच काळ गप्पा रंगल्या. मी तर मागच्या आठवड्यात देवेंजींना सागर बंगल्यात जाऊन भेटलो, त्यावेळी माझ्याशी ते बोललेत आणि नंतर मुरलीधर मोहोळ बोलल्यानंतर 29ला तुम्ही पाहिलं मी प्रचाराची सुरुवातसुद्धा केली आहे. आज दिवाळी भेट आणि पुण्यामध्ये आले असताना मला ते घरी यायचं त्यांनी शब्द दिला होता, त्यामुळे दिवाळीनिमित्त आज ते घरी आलेत. माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. माझे नेते, महाराष्ट्राचे नेते माझ्याकडे आलेत आणि मला वाटतं माझ्या सगळ्या घरच्यांशी संवाद साधला. आई असेल, मग सगळ्या परिवार असेल, त्यांच्यावर त्यांनी फोटो काढलेत. मला वाटतं हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगली दिवाळी आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रने मुख्यमंत्री बनावं, महाराष्ट्र सत्ता आमची यावी, ह्या मागचा हा उद्देश आहे. माझा नेता माझ्याबरोबर आहे, त्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. ते माझे भाऊ आहेत आणि महाराष्ट्राचे नेते आहेत. आपल्या पाठीचे हात असणं मला वाटतं हा खूप मोठा आशीर्वाद आहे. कुठलं पद मागण्यापेक्षा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे. माधुरी मिसळांचं काम करणार, कसब्याचं काम करणार, परत 8ही मतदारसंघात काम करणार आणि 8ही निवडून आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आनंदाचा आणि खूप चांगला दिवस माझ्यासाठी. पाडवा आहे, उद्या भाऊबीज आहे. मला वाटतं सर्वांना दिवस चांगले जावे अशी त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि माझ्या सोसायटीत, माझ्या एरियात, माझ्या परिसरात, माझे नागरिक, माझे कार्यकर्ते सर्वांना ते भेटलेत. हा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीनाथ भिमालांसह पुण्यातील अन्य 4 इच्छुकांना भेटून गेलेले आहेत आणि त्यानंतर आता नेमके हे सगळे प्रचारामध्ये कशा रीतीने काम करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.